भाजपा के नेता प्रवीण दरेकर ने आज मीडिया से बातचीत करते हुए शिवसेना उबाटा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पर निशाना साधा। मनसे प्रमुख राज ठाकरे की टिप्पणी पर बोलते हुए दरेकर ने कहा कि मराठी लोग उद्धव ठाकरे से नाराज है। ये लोकसभा चुनाव में दिखाई दिया। महायुति को मुंबई में ज्यादा वोट मिले। हम सेना के किले में लड़े, गढ़वाले कोकण में लोगों ने सेना को खारिज कर दिया। इसी के साथ उन्होंने सुनेत्रा पवार को राज्यसभा में भेजे जाने पर भी प्रतिक्रिया दी। 100% मराठी माणसांचा राग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर आहे। तो या विधानसभेने मतांमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये परावर्तित झालेलाही आपल्याला दिसेल। मुंबईमध्ये त्या ठिकाणी महायुतीला 2 लाख जास्तीची मतं या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा मिळाले। लालबाग, परळ, वरळी जे शिवसेनेचे बालेकिल्ले होते त्या ठिकाणी महायुतीनं भाजपनं मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलेलं आहे। वरळी सारख्या ठिकाणी आदित्य ठाकरे जिथे आमदार आहेत त्याही ठिकाणी सायजेबल लीड ते घेऊ शकले नाहीत। मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान झालंय। शिवडीलाही लालबागला मतदान घेऊ शकले नाहीत। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु आपण अगदी पालघर पासून ते सिंधुदुर्गपर्यंत बघाल की कोकणने सातत्यानं शिवसेनेवर प्रेम करत त्यांच्या मागे उभी राहिली होती। परंतु कोकणची जनता, मराठी जनता आज पूर्णपणे संपूर्ण कोकणात त्या ठिकाणी महायुतीच्या मागे उभी आहे। यावरनं राज ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। नाही, मला वाटतं शेवटी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कोण उमेदवार असावा हा महायुतीचा निर्णय नसतो, तर त्या पक्षाचा निर्णय असतो। आणि त्या पक्षातही केवळ तो अजितदादा पवारांचा निर्णय आपली पत्नी म्हणून नाही आहे, तर त्या पवारांचं जे राष्ट्रवादीचे संसदीय मंडळ आहे, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, अशा त्यांच्या सर्व टीमनं सामुदायिकपणे पक्षाचा तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणेशाही म्हणून ती अजित पवारांनी केलेली गोष्ट नाही। आणि जो काय निर्णय आहे तो त्यांचा पक्षाचा विषय आहे, पक्षाने घेतलेला निर्णय आहे। आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य ठरत नाही। राज ठाकरेंनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंवर मराठी माणसाचा राग आहे आणि त्यांना जी काही मतं मिळाली ती केवळ मोदी विरोधापायीच मिळालेली आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।